मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अंबरनाथमध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर आज बुधवारी रात्री 12:15च्या सुमारास गोळीबार झाला आहे। मी सध्या अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये आहे, कारण की आपण जर बघितलं भाजपचे उमेदवार आहेत पवन वाळेकर, त्यांचं खाजगी कार्यालय हे अंबरनाथ पश्चिम म्हणजे पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर त्यांचं कार्यालय आहे, नवीन भेंडीपाडा परिसरामध्ये। आणि त्या ठिकाणी दोन अज्ञात जे व्यक्ती आहेत ते आपल्या दुचाकीवर आलेत आणि त्यांनी ह्या ऑफिसवर 6 राऊंड फायर केले अशी देखील माहिती आता समोर येत आहे। कारण की कुठल्या कारणाने ही फायरिंग करण्यात आली ह्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र पोलीस ठाण्याच्या बाहेरमध्ये नंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे दाखल झाले होते, कारण की जो गुन्हा आहे तो दाखल होत नव्हता आणि त्याच अनुषंगाने हे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे रात्री 1 वाजल्यापासून ह्या पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करत होते, घोषणाबाजी देत होते। अखेर पोलिसांनी 6 वाजता पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी ह्या आंदोलकांची जेव्हा समजूत काढली, त्यानंतर हा पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ह्या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी जो गुन्हा आहे तो दाखल करण्यास सुरुवात केली होती। आपण जर बघितलं जे DCP आहेत सचिन गोरे यांनी देखील ह्या ठिकाणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यास सुरुवात केली होती। सर, काय महत्त्वाची अपडेट आहे? आपण जर बघितलं तर जो गुन्हा आहे तो आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की भाजपने मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील या ठिकाणी केलं। यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 3 आपण टीम येथे फॉर्म करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयास आहे। समांतर आमचा तपास सुरू आहे आणि याबद्दल निश्चितच आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये खुलासा करू। कारण समजू शकले का कुठल्या कारणाने हा गोळीबार करण्यात आला? अजून अज्ञात आहे कारण अज्ञात इस्माने 2 हे गुन्हा केलेला आहे, तर त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। लवकरच आम्ही शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊन याबद्दल आपल्याला व्यवस्थित सविस्तर माहिती देऊ। किती पथक रवाना झाले ते आरोपीच्या शोधात? कारण की आपण जर बघितलं रात्री 12:15च्या सुमारास ही गोळीबार करण्यात आला, कारण की 2 दिवसावर निवडणुका आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा देखील आहे। यामध्ये 3 पथक आम्ही पाठवलेले आहेत, शिवाय आपण इथल्या गुन्हे शाखेच्या टीमलाही यामध्ये कार्यरत केलेलं आहे। नक्कीच हे होते आपले सोबत DCP सचिन गोरे, त्यांनी सविस्तर माहिती दिली। जो गुन्हा आहे तो दाखल होण्यास सुरुवात झालीत। मात्र आपण जर बघितलं सकाळची दृश्य, जर हे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी अखेर जे आंदोलन सुरू होतं ते अखेर माघार घेतले आहेत आणि सध्या पोलिसांकडून ह्या आरोपीचा शोधात आता जे पथक आहेत ते रवाना झालेले आहेत। हे जर दृश्य जर बघितलं हे अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या बाहेरील आहे। ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्री 1 वाजल्यापासून ह्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, कारण जो गुन्हा आहे तो दाखल होत नव्हता। पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर हा गोळीबार करण्यात आला होता। 2 अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवर आले होते आणि त्यांनी 6 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आले होते आणि जो गुन्हा होता तो दाखल होत नव्हता दाखल। त्यामुळे या भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ते आंदोलन अखेर गुन्हा दाखल झाला आहे आणि जे भाजपचे पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो आंदोलन सुरू होतं ते अखेर माघार घेतलं आहे। कॅमेरामन प्रणीतसह मयुराज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।